वेलकम टू माझा विद्यार्थी. यावर्षी आपल्याला पार्टनरशिप फायनल अकाउंट्समध्ये ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट या व्यतिरिक्त पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स पण ओपन करायला लागणार आहेत. आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपल्याला 2 मेथड्सनी यावर्षी करायचे आहेत. याच्यामध्ये आपल्याला 2 मेथड्स बघायचे आहेत. एक मेथड आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आणि दुसरी आहे फिक्स कॅपिटल मेथड. इथे आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे कोणती मेथड कधी वापरायची. बेसिक तुम्हाला ही जर मेथड समजली फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड तर तुम्हाला दुसरी मेथड समजायला अवघड जाणार नाही. तर चला सुरू करूया आपण मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट्स. आपण फायनल अकाउंट कशावरून तयार करतो तर ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला असतो आणि ट्रायल बॅलन्सच्या खाली ॲडजस्टमेंट्स दिलेले असतात. राईट. ट्रायल बॅलन्समध्ये जेव्हा आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स दिलेले असतात, ट्रायल बॅलन्समध्ये जेव्हा फक्त पार्टनर्सचे कॅपिटल बॅलन्सेस दिलेले असतात तेव्हा फक्त पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट ओपन करायचं. आणि जेव्हा ट्रायल बॅलन्समध्ये पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट पण दिलेलं असतं आणि पार्टनर्सचं करंट अकाउंट पण दिलेलं असतं तेव्हा आपण फिक्स कॅपिटल मेथड यूज करणार आहे. म्हणजेच काय, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट पण आपल्याला ओपन करायला लागतं. तर फॉर एक्झाम्पल आपण असं बघूया, एक प्रॉब्लेम बघूया. इथे दिला आहे राणे आणि चव्हाण पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस. राणे अँड चव्हाण आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो सो अँड सो. आता यामध्ये आपल्याला असं दिसेल की इथे हे 2 पार्टनर्स आहेत, हा ट्रायल बॅलन्स आहे आणि ह्या 2 पार्टनरला त्यांचे कॅपिटल बॅलन्सेस दिलेत राणे आणि चव्हाण. जेव्हा ट्रायल बॅलन्समध्ये फक्त कॅपिटल बॅलन्सेस दिलेले असतात तेव्हा आपल्याला कॅपिटल अकाउंट ओपन करायचं, फक्त पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट ओपन करायचं. त्या पद्धतीला आपण म्हणायचं आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आणि जेव्हा ट्रायल बॅलन्समध्ये हा वेगळा प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये काय दिलं आहे, विजय आणि राज हे 2 पार्टनर्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस पण दिलेत आणि करंट अकाउंटचे बॅलन्सेस पण दिले ट्रायल बॅलन्समध्ये. जर तुम्ही बघितलं तर इथे कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस दिसत आहेत, क्रेडिट बॅलन्सेस, आणि करंट अकाउंटचे बॅलन्सेस पण दिलेले दिसतात. तर आपण इथं बघूया, इन सिम्पल वर्ड्स आपण असं लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा ट्रायल बॅलन्समध्ये फक्त कॅपिटल अकाउंट्स दिलेले असतात तेव्हा कॅपिटल अकाउंट ओपन करायचं. आणि जेव्हा ट्रायल बॅलन्समध्ये कॅपिटल अकाउंट अलॉंग विथ कॅपिटल अकाउंट करंट अकाउंट पण दिलेलं असतं तेव्हा कॅपिटल अकाउंट पण ओपन करायचं आणि करंट अकाउंट पण ओपन करायचं पार्टनर्स. त्या पद्धतीला आपण म्हणणार फिक्स कॅपिटल मेथड. जेव्हा दोन्ही अकाउंट्स ओपन करतो आणि जेव्हा फक्त कॅपिटल अकाउंट्स ओपन करतो तेव्हा त्याला म्हणायचं फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला नेहमी क्रेडिट बॅलन्स दिलेला असतो म्हणून आपण त्याला बाय बॅलन्स कॅरेट डाऊन इथे लिहिणार. बाय बॅलन्स कॅरेट डाऊन झाल्यानंतर क्रेडिटला आपल्याला सगळे इंटरेस्ट, सॅलरी, कमिशन, प्रॉफिट दिसते. म्हणजेच काय, पार्टनरला जे जे काही इन्कम झालेलं आहे ते सगळं पार्टनरच्या क्रेडिटला जाणार आहे. आणि पार्टनरचे जे काही एक्सपेन्सेस झालेले आहेत, ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, प्रॉफिट अँड लॉस म्हणजे इथे जर P&L अकाउंटला आपल्याला लॉस झाला असेल तर तो लॉस आपण डेबिटला लिहिणार, प्रॉफिट झाला असेल तर क्रेडिटला लिहिणार. तर शॉर्टमध्ये काय आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा फॉर्मॅट कसा लक्षात ठेवायचा, तर बॅलन्सेस बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन तर लिहिणारच ओपनिंग बॅलन्सेस आपण, पण त्याच्या खाली क्रेडिटला काय लिहायचं आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सॅलरी, कमिशन, प्रॉफिट अँड लॉस. इन शॉर्ट जे काही पार्टनरला इन्कम झाले ते क्रेडिटला आणि डेबिटला सगळे एक्सपेन्सेस म्हणजेच ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स आणि लॉस. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल काय आहे, तर पार्टनर आणि पार्टनरशिप फर्म ह्या 2 वेगवेगळ्या एंटिटीज आहेत, बरोबर. पार्टनर जेव्हा पार्टनरशिप फर्ममध्ये कॅपिटल इंट्रोड्यूस करतो तेव्हा एकमेकांच्या संमतीने पार्टनर्स म्युच्युअल कन्सेंटने ते ठरवतात की आपल्याला कॅपिटलवरती इंटरेस्ट घ्यायचा आहे की नाही घ्यायचं आहे. जर पार्टनरशिप डीडमध्ये किंवा ॲग्रीमेंटमध्ये ठरलं की आपण पार्टनर्समध्ये ठरलं की आपण इंटरेस्ट घेऊया आपल्या कॅपिटलवरती, तर ॲडजस्टमेंटमध्ये तुम्हाला प्रॉब्लेममध्ये इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल अशी एक ॲडजस्टमेंट देतात आणि तेव्हा आपल्याला ही ॲडजस्टमेंट करायची असते, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. म्हणजे पार्टनर्सला इंटरेस्ट मिळतो, पार्टनरला इंटरेस्ट मिळणार आहे त्याच्या कॅपिटलवरती. म्हणजे हे जे बॅलन्सेस दिलेले असतात त्याच्यावरती त्याला काही टक्के इंटरेस्ट मिळत असतो. नंतर कोणत्या पार्टनर्सला किती सॅलरी द्यायची हेही पार्टनरशिप अग्रीमेंटमध्ये डीडमध्ये ठरलेलं असतं. कमिशन कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं हेही ठरलेलं असतं. म्हणजे पार्टनरला इंटरेस्ट, सॅलरी, कमिशन आणि प्रॉफिट जर मिळाला तर तो क्रेडिटला जाणार आणि त्याने जर ड्रॉइंग्स केले असतील, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स जर फर्मने चार्ज केला असेल आणि जर लॉस झाला असेल तर तो डेबिटला येईल. आता इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटलमध्ये
थोडा फरक आहे. काय आहे आपण बघूया. इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे पार्टनरचं इन्कम आहे, वेरॅज इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे पार्टनरचं एक्सपेन्स आहे. का तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स त्याला फर्मला पे करायचे. त्याने जे काही पैसे फर्ममधनं पर्सनल यूजसाठी काढलेत त्याच्यावरती फर्म त्याला इंटरेस्ट चार्ज करते म्हणजे काय, त्याच्याकडनं पैसे घेते, इंटरेस्ट घेते, म्हणून ते त्याचं एक्सपेन्स झालं पार्टनरचं. आणि इथे इंटरेस्ट त्याच्या कॅपिटलवरती फर्म त्याला देते म्हणून त्याला ते इन्कम झालं. ठीक आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे पार्टनरचं इन्कम असतं आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे पार्टनरचं एक्सपेन्स असतं. सगळ्या एंट्रीज एंटर केल्यानंतर रेकॉर्ड पोस्टिंग झाल्यानंतर आपल्याला बॅलन्सिंग करायचं आहे. बॅलन्सिंग कसं करणार आता दरवेळी आत्तापर्यंत तुम्ही कसं बघितलं लेजर पोस्टिंग आपण कसं करतो किंवा अकाउंट्स कसे उघडतो. पर्सनल अकाउंट आपण टी शेपमध्ये उघडतो. इकडे एक क्रेडिटला एक कॉलम आणि डेबिटला एक कॉलम. इथे आपण 2-2 कॉलम का केलेत, दरवेळी एकच कॉलम असतो, पण इथे पार्टनरशिप फर्ममध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त पार्टनर्स असल्यामुळे आपण इथे 2 कॉलम्स केलेत. बाकी सेम सगळीकडे जे काही आपण ॲडजस्टमेंट्स करतो सेम तशाच करायच्या. बॅलन्सिंग जसं करत होतो आत्तापर्यंत तसंच करायचं आहे. राहण्याची क्रेडिटची टोटल पूर्ण घ्यायची, क्रेडिटची टोटल मायनस डेबिटची टोटल, जी बॅलन्सिंग फिगर येईल ती इथे टू बॅलन्स कॅरेड डाऊन म्हणून लिहायची. चव्हाणची जी क्रेडिटची टोटल आहे ती मायनस चव्हाणची डेबिटची टोटल घ्यायची आणि जो बॅलन्सिंग फिगर येईल ती डेबिटला टू बॅलन्स कॅरेड डाऊन म्हणून लिहायची आणि शेवटी अकाउंट आपण क्लोज करून टाकायचे. ही झाली फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल जर तुम्हाला समजली तर तुम्हाला फिक्स कॅपिटल मेथड पण इझिली समजणार. तर फक्त आपण एकदा रिवाईज करूया. काय केलं, ओपनिंग बॅलन्सेस लिहिले, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, त्याच्यानंतर पार्टनरला जे काही इन्कम मिळालं ते लिहिलं आणि पार्टनरचे जे काही एक्सपेन्सेस आहेत ते लिहिले आणि नंतर क्रेडिट मायनस डेबिट करून बॅलन्सिंग फिगर क्लोज केला ते पार्टनरचं कॅपिटल अकाउंट. आणि क्लोज केल्यानंतर हे जी क्लोजिंग बॅलन्सची फिगर आहे पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटला, ही फिगर कुठे जाते तर बॅलन्स शीट लायबिलिटीला जाते. हे महत्त्वाचं आहे. हे करून एवढंच थांबायचं का तर नाही, ही जी क्लोजिंग फिगर आहे ती कुठे जाणार, बॅलन्स शीट लायबिलिटीला. ही झाली फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. दुसरी मेथड आहे जेव्हा ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला कॅपिटल अकाउंट पण दिलेले असतात आणि करंट अकाउंट पण दिलेले असतात, तेव्हा कुठली मेथड वापरायची, फिक्स कॅपिटल मेथड. तेव्हा आपल्याला दोन्ही अकाउंट्स ओपन करायला लागतात. पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट पण ओपन करायचं आणि करंट अकाउंट पण ओपन करायचं. इथे पार्टनर्सच्या कॅपिटलला एक लक्षात ठेवायचं की नेहमी हा क्रेडिट बॅलन्स असतो. काय सांगितलं मी, पार्टनर्स कॅपिटल हॅव ऑलवेज क्रेडिट बॅलन्स. म्हणजे आपण दरवेळी लिहिताना इथे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहिणार, पण जे करंट अकाउंट्स आहेत या करंट अकाउंट्सला क्रेडिट बॅलन्स पण असू शकतो, काही वेळेला डेबिट बॅलन्स पण असू शकतो. म्हणजे कॅपिटल अकाउंट्स लिहिताना आपण क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन प्लस इथे जर डेबिट बॅलन्स दिला असेल त्यांनी तर टू बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहायचं आहे. आता इथे आपण फिक्स कॅपिटल मेथड का म्हटलं आहे तर इथे पार्टनरचं जे कॅपिटल आहे हे ओपनिंग कॅपिटल ते फिक्स राहतं. सुरुवातीला जे आहे तेच आपल्याला वर्षाच्या एंडला पण मिळणार आहे. म्हणजे काय, ह्याच्यामध्ये चेंजेस काही होणार नाही. जर पार्टनरने नवीन कॅपिटल इंट्रोड्यूस केलं असेल तर याच्यामध्ये एंट्री होईल बाय कॅश म्हणून, बाकी ह्याच्यामध्ये चेंजेस काहीही होत नाहीत. जर पार्टनरने कॅश आणली असेल किंवा फर्निचर आणलं असेल पार्टनरशिपमध्ये कॅपिटल म्हणून तर त्याची एंट्री इथे फक्त होईल, अदरवाईज याच्यामध्ये काहीही चेंजेस होत नाहीत. मग याचं काय करायचं, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन करून इकडे ॲट द क्लोज करताना अकाउंट्स टू बॅलन्स कॅरेट डाऊन म्हणून हे अकाउंट क्लोज करून टाकायचं आणि हे बॅलन्स जसं मागे आपण इकडे केलं क्लोजिंग बॅलन्सेस बॅलन्स शीट लायबिलिटीला लिहून टाकायचे. सेम करंट अकाउंटला जर क्रेडिट बॅलन्स असेल तर बाय बॅलन्स, डेबिट बॅलन्स असेल तर डेबिट बॅलन्स लिहायचं आहे. आणि सुरुवातीला आपण इकडे जे बघितलं की पार्टनरच्या क्रेडिटला सगळे इन्कम आणि डेबिटला सगळे एक्सपेन्सेस लिहित होतो, सेम असंच्या असं आपल्याला करंट अकाउंटला लिहायचं आहे. करंट अकाउंटला सेम ज्या काही ॲडजस्टमेंट आपण कॅपिटल अकाउंटला करत होतो त्याच इथे सगळ्या सेम ॲडजस्टमेंट करायच्या करंट अकाउंटला. काय तर इंटरेस्ट, सॅलरी, कमिशन, प्रॉफिट अँड लॉस, ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, लॉस, सेम सगळं करायचं आहे. फक्त इथे करंट अकाउंटला जर क्रेडिट बॅलन्स असेल तर तो बाय बॅलन्स येईल आणि डेबिट बॅलन्स असेल तर टू बॅलन्स ब्रॉट डाऊन येईल. याच्यामध्ये एक आहे की जर क्रेडिट मायनस डेबिट करून जर इथे बॅलन्स आला तर हा आपण बॅलन्स शीटला लिहितो, पण जर एखाद्या वेळेस
क्रेडिट मायनस डेबिट न करता आपल्याला डेबिट मायनस क्रेडिट करायला लागत असेल, म्हणजे जर डेबिट साईड मोठी असेल क्रेडिटपेक्षा, तर आपल्याला बॅलन्स कुठे लिहायला लागणार आहे, क्रेडिट साईडला करंट अकाउंटच्या. तेव्हा काय म्हणणार आपण इथे, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन हा जाईल बॅलन्स शीट ॲसेट साईडला. म्हणजे जर क्रेडिट बॅलन्स आला इथे, क्रेडिट बॅलन्स आला म्हणजेच क्रेडिट साईड मोठी आहे, म्हणजे इथे क्रेडिट बॅलन्स आला, हा बॅलन्स शीट लायबिलिटीला जाईल. आणि हा जर डेबिट बॅलन्स म्हणजे डेबिट साईड मोठी आहे दुसऱ्या पार्टनरची, तर तो ॲसेट साईडला जाणार. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट्स. मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट्समध्ये आपण बघितली फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आणि फिक्स कॅपिटल मेथड. मुलांनी एवढंच लक्षात ठेवायचं आहे, ट्रायल बॅलन्समध्ये जर फक्त पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दिले असतील तर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड यूज करायची, आणि ट्रायल बॅलन्समध्ये जर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट दोन्ही दिले असतील तर फिक्स कॅपिटल मेथड यूज करायची, ज्याच्यामध्ये कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस फिक्स राहतात. जे काही चेंजेस करायचे आहेत ते सगळे चेंजेस करंट अकाउंटला करायचे, जे आपण आधी फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये केले त्याचप्रमाणे इथे करायचे. क्रेडिटला सगळे इन्कम्स, डेबिटला सगळे एक्सपेन्सेस आणि बॅलन्सिंग करायचं आहे. इथे एक लक्षात ठेवायचं आहे, कॅपिटल अकाउंटला नेहमी क्रेडिट बॅलन्स असतो, पण करंट अकाउंटला क्रेडिट पण असू शकतो आणि डेबिट बॅलन्स पण असू शकतो. ठीक आहे. थँक्यू.